कथेचं शीर्षक आहे फाशी बखळ. लेखक रत्नाकर मतकरी. फाशी बखळ ह्या नावाच्याच कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे. ऐकूया. फाशी बखळ. प्राध्यापक रामनाथ शाळीग्राम उर्फ नाथा असा औचित आल्याचं पाहून शांतारामला आश्चर्य वाटलं. नाथा आणि शांताराम दोघे कॉलेजमधले, अगदी जवळचे, एका गँगमधले म्हणावेत ना तसे मित्र. हे दोघे आणि तिसरा वर्तक इतका जिवलग मित्र, पण त्याला का कुणाला ठाऊक नाथा आणि शांताराम यांनी त्याला कधीच पहिल्या नावाने हाक मारली नाही. तो अगदी पायजमा घालून कॉलेजला यायचा तेव्हापासून वर्तकच होता आणि नाथा मात्र एवढा मोठा तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला तरी नाथाच राहिला. नाथा, शांताराम आणि वर्तक हे तिघे कॉलेजमध्ये एका बाकावर बसून कागदी बाण मारणारे, लायब्ररीत एकत्र बसून अभ्यास करणारे आणि एकाच टेबलावर बसून चहा पिणारे जोडीचे विद्यार्थी. पण गेल्या 15-20 वर्षात तिघांच्याही वाटा दूर दूर गेल्या होत्या. अधूनमधून तिघांनाही एकमेकांची खूप आठवण येत असे. नाही असं नाही, तिघांची पत्रोपत्रेही होई, पण ती कारण परत्वेच, आणि कारणेही दिवसेंदिवस अधिकाधिक व्यवहारी आणि रोखठोक होत चालली होती. म्हणजे नाथाच्या कॉलेजात एखाद्याला प्रवेश हवा असल्यास त्याला वर्तकचं पत्र जाईल, किंवा शांतारामच्या गावी कोणी जाणार असल्यास त्याला उतरून घेण्यासाठी नाथा लिही. याला अर्थातच इलाज नव्हता. तिघे 3 गावी पोटाच्या पाठीमागे होते. शांताराम एका बँकेत अधिकारी होता, तर वर्तक मामलेदार कचेरीतल्या नोकरीतल्या बदल्यांच्या निमित्ताने गावोगाव फिरत होता. नाथा एका जिल्ह्याच्या गावी तर्कशास्त्राचा प्राध्यापक होता आणि गंभीर विषयावर, म्हणजे माणसाचं अंतर्मन, संज्ञाप्रवाह, मृत्यूनंतर अस्तित्व आहे की नाही वगैरेंसारख्या गंभीर विषयांवरच लेख लिहून लेखक म्हणून मान्यता पाहू लागला होता. इतकं असलं तरी ते तिघे एकमेकांना विसरले नव्हते. खास आपल्या मुल्या माणसांना जुन्या आठवणी सांगत असताना त्यांच्या बोलण्यात एकमेकांचा उल्लेख हटकून येई. एकमेकांच्या लकबी, सवयी त्यांच्या चांगल्याच ध्यानात होत्या. गाडीत अवचित गाठ पडली किंवा एखाद्याचं पत्र आलं तर त्यांना मनापासून आनंद होई. प्रत्येकजण आपापल्या कामात गुरफटून गेल्यामुळे एकमेकांची विचारपूस करीत नव्हता एवढंच, मात्र जुन्या मैत्रीचा ऋणानुबंध अजून तसा पक्का होता. म्हणूनच नाथा औचित आल्याचं पाहून शांतारामला आश्चर्य वाटलं आणि त्याचबरोबर आनंदही झाला. त्यातून नाथाच्या बरोबर सामानसुमान काहीच नव्हतं, त्यामुळे तो जवळपास कुठेतरी उतरला असावा असा तर्क शांतारामने केला. त्याच्या गळ्याला मात्र प्रवासी मफलर बांधलेला होता, त्यावरून तो नुकताच गाडीतून उतरल्यासारखा दिसत होता. शांतारामने त्याच्या जेवणाखाण्याची चौकशी केली. नाथाचं सगळं झालं होतं आणि आता पाणीसुद्धा प्यायला त्याच्या पोटात जागा नव्हती. मग शांतारामने अधिक आग्रह केला नाही. एक तर घरात त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. वेळ रात्रीची होती आणि तो स्वतःच खानावळीतून जेवून येऊन झोपण्याच्या तयारीत होता. त्यातून धडपड करून चहा केला असता तरी एकदा नाही म्हटल्यानंतर नाथाने प्राण गेला तरी तो घेतला नसता. नाथाचा स्वभाव शांतारामला चांगलाच ठाऊक होता. आज तो तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला होता, पण कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याची मतं निश्चित असत. ती सहसा बदलत नसत. अत्यंत विचारपूर्वक तो आपली मतं बनवीत असे. त्यांना नेटाने चिकटून राहत असे आणि चारचौघात ती आग्रहीपणे, ठाशीवपणे मांडीत असे. त्याची मतं आणि त्याचे बेत कधी पुन्हा पुन्हा बदलत नसत. राहणार आहेस ना इथंच? मी तुझी झोपायची व्यवस्था करतो, शांताराम म्हणाला.
नको नको, मी लगेच परत जाणार आहे, नाथा ठामपणे म्हणाला. परत? एवढ्या रात्री? अरे, वेळ लागलाय का तुला? शांतारामने आश्चर्याने विचारलं. पण त्याच्या आश्चर्याचा नाथावर बिलकुल परिणाम झाला नाही. मला गेलंच पाहिजे, शांताराम शांतपणे म्हणाला. पण तुला काही सांगायचं होतं म्हणून एवढ्या घाईत आलो. शांतारामचा सगळा आग्रह गळून पडला. असं आजवर नेहमीच होत आलं होतं. शांतारामचा स्वभाव जरा पडखाऊ होता. नाथा म्हणेल त्याप्रमाणे त्याचं मत बदलायचं. तो कधीच विरोध करीत नसे. आत्ताही तसंच झालं. काय सांगणार आहेस? शांताराम मवाळपणे म्हणाला. तू कसल्या अडचणीत आहेस का? त्याच्या प्रश्नाकडे नाथाने सोयीस्कर दुर्लक्ष केलं. जणू असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसण्या इतकीही सवड त्याच्याकडे नव्हती. मला मध्ये वर्तकचं पत्र आलं होतं, अगदी अचानक, नाथा म्हणाला. वर्तकचा उल्लेख येताच शांतारामला अधिकच गोडी वाटू लागली. त्याने वर्तकची खुशाली विचारली. हो हो, तो खुशाल आहे, मध्ये न थांबता नाथा सांगू लागला. त्याचं पत्र आलं त्या सुमारास एका मासिकात मी पिशाच्च्या योनीवरती लेख लिहिला होता. पिशाच्याचं अस्तित्व हे तर्कात बसणारं नाही असं मी त्यात प्रतिपादन केलं होतं. शांतारामला कॉलेज कॅन्टीनमध्ये होणारे ते जुने वाद आठवले. भूतं आहेत की नाहीत या विषयांवर तिघांमध्ये सतत वादविवाद होत. यामध्ये ठाम मत असं एकट्या नाथाचंच असे. भूतं नाहीत असं शांतारामचं मतही अर्थात त्याच्यासारखंच असे. पण दोघांना चिडवण्यात वर्तकला गंमत वाटत असे. तो मुद्दाम भूतं आहेत, हो भूतं आहेत असं म्हणायचा. आपल्या विधानाला पुष्टी येण्यासाठी इकडच्या तिकडच्या खऱ्या खोट्या गोष्टी दडपून द्यायचा. वर्तकनं पत्रातून माझ्या त्या लेखाचा उल्लेख केला होता आणि वर चिडवल्यासारखं लिहिलं होतं. तुम्ही लोक अनुभव नसताना गप्पा मारता की भूत बीत सब झूठ है. छाती असेल ना तर आमच्या गावाला येऊन स्वतःच बघून जा. एक एक जागा अशा दाखवतो की पाहून भीतीने छाती फाटेल. नाथा बोलत होता आणि शांताराम ऐकत होता. ऐकता ऐकता नाथाकडे, त्याच्या बोलण्याच्या आवेशाकडे लक्षपूर्वक पाहत होता. बोलताना नाथाचे हातवारे होत होते. त्याची त्याला गंमत वाटत होती. नाथा गिड्डा, जाडगेला होता. वर्णानेही काळसर होता. त्या काळसर चेहऱ्यावर त्याचे मोठे डोळे अधिकच उठून दिसत. त्यात तो चष्मा, जाड काचांच्या कडांना मोठमोठी वर्तुळं, त्यातून त्याचे मजेशीर हातवारे, बोलता बोलता मध्येच चष्मा काढून पुन्हा तो लावण्याची गमतीदार सवय. नाथाच्या विक्षिप्तपणाची शांतारामला नेहमीच गंमत वाटत आलेली होती आणि असं असतानाही नाथाच्या गांभीर्याचं दडपणही त्याच्यावर पडत आलं होतं. मी वर्तकचं आव्हान स्वीकारायचं ठरवलं. डोळ्यांवरचा चष्मा काढून मफलर सारखा करीत नाथा म्हणाला. मी त्याला लगोलग पत्र टाकलं की तुझ्या गावी कधी येऊ ते बोल. माझी खात्री होती की त्याच्या गावातले ते जिवंत गुंडच काहीतरी बदमाशी. रात्र फार झाली होती. नुकतेच 11चे टोले पडून गेले होते. शांतारामच्या डोळ्यांवरची झोप आता चांगलीच उडाली होती. बाहेर सारं कसं शांत झालं होतं. दूरवर अधूनमधून एखादं कुत्रं विव्हळत होतं तेवढीच जाग. खिडकीचं तावदान वाऱ्याने अधूनमधून आपटत होतं. वाऱ्याचा झोत आत आला की छताला टांगलेला दिवा झोके घेई आणि सगळ्याच वस्तूंच्या सावल्या आपल्या हातपाय पसरत पुन्हा आखडून घेत. चष्मा पुन्हा नाकावर बसवीत आणि हातवारे करीत नाथा म्हणाला. शेवटी एकदा जायचा दिवस ठरला. गाडी ठरली. वर्तकने मला स्टेशनवर उतरून घ्यायला यायचं कबूल केलं होतं. पण गाडी कधी नव्हे ती स्टेशनवर ठरलेल्या वेळेच्या चांगली पाऊण तास आधी आली होती. हातातली बॅग सावरीत आणि आपल्या गिड्ड्या शरीराला झोले देत प्राध्यापक शाळिग्राम उर्फ नाथा त्या आडवटेच्या स्टेशनवर उतरला.
स्टेशनवर उभे राहिल्या त्याने बॅग खाली ठेवून नॅपकिन बाहेर काढला आणि आपली गिट्टी, मान, घामेजलेलं कपाळ, टक्कल सारं एकदा खसखसून पुसून काढलं. गाडी थांबली न थांबली एवढ्याच चालू झाली. गाडीत काहीतरी राहून जावं तसं नाथाने दचकून गाडीकडे बघितलं. उगाचच धगधग करत गाडी स्टेशनबाहेर चालती झाली. नाथाने फलाटभर पाहिलं. टीचभर रुंदीचं ते स्टेशन, त्यातून रात्रीची वेळ, गाव इतकं आड वाटायचं की त्या स्टेशनवर उतरणारा नाथा हा एकच प्रवासी होता. स्टेशन अगदी निर्मनुष्य होतं. तिकीट चेकरचा देखील पत्ता नव्हता. एक मळकट खरजुलं कुत्रं मात्र आरामात पहुडलं होतं. बाकी चिटपाखरूसुद्धा जवळपास नव्हतं. नाथाच्या मनात क्षणभर भीतीचा विचार आला. इथल्या या काळोखातून कुणीतरी पुढे होऊन आपला गळा धरला तर? खरं म्हणजे नाथाला उतरवून घ्यायला वर्तक येणार होता, पण त्याचा तर पत्ताच नव्हता. याला अर्थात त्याचा इलाज नव्हता. गाडीच जिथे अनपेक्षितपणे लवकर आली होती तिथे तो गाडीच्या वेळेवर कसा येणार? नाथाने अस्वस्थपणे घड्याळ पाहिलं. गाडी चक्क पाऊण तास लवकर आली होती. आता वर्तकची वाट पाहत पाऊण तास इथे या काळोखात एकट्याने काढायचा म्हणजे महाकठीण कर्म होतं. या भिकार फलाटावर तर बसायला धड बाग देखील नव्हतं. नाथाने अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घातल्या आणि अखेरीस निर्णय घेतला. त्याने कोटाच्या खिशातली डायरी काढली आणि वर्तकचा पत्ता वाचला. पत्ता तसा सविस्तर लिहिलेला होता. नाथाने तो नीट ध्यानात ठेवला. डायरी खिशात टाकली आणि बॅग उचलून काळोखात पाऊल टाकलं. चालता चालता त्याच्या मनात आलं, कसल्या भिक्कार गावात हा वर्तक पोटापाठीमागे धावत आलाय. धड रस्ते नाहीत, कुठे वाहनं नाहीत की पुरेसे दिवे नाहीत. वेळ रात्रीची असल्यामुळे टांगा तर सोडाच, पण एक बैलगाडीसुद्धा स्टेशन बाहेर उभी नव्हती. आणि असणार तरी कशाला? त्या किरकोळ स्टेशनवर पॅसेंजर फारसे उतरतच नसत. शेवटी नाथा पायीच निघाला. एका हातात बॅगचं ओझं सांभाळीत. अंधारातून लाल मातीचा रस्ता तुडवीत. वर्तकने लिहून पाठवलेल्या सगळ्या खुणा त्याने नीट ध्यानात ठेवल्या. डावीकडून सरळ जायचं, मग एक पिंपळाचा पार लागेल. तिथे वळल्यानंतर 5-7 मिनिटांच्या अंतरावर एक छोटंसं बंगलीवाजा घर होतं. ते वर्तकचं. पण 15 मिनटं चालून देखील नाथाला ती बंगली लागली नाही. सगळी बैठी कौलारू घरं किंवा मोकळ्या जागा. खुणा तर बरोबर लक्षात ठेवल्या होत्या. पारापर्यंतचा रस्ताही बरोबर होता. मग पुढे कुठेतरी वळताना चूक झाली की काय? बरं, रात्री कुणाला उठवून विचारावं तरी पंचायत. घरं देखील शहरासारखी रस्त्याच्या कडेला लागून नव्हती. घरासमोर कुंपण, मग अडचणीच्या वेड्या वाकड्या वाटा, वाटेत दगड धोंडे, कुठे कुठे तर दारात आडसुद्धा, मग पायऱ्या, ओटा, असा सगळा खेडवळ कारभार. आज झोपलेल्या माणसाला उठवणं म्हणजे अगदी कठीण काम होतं बाबा. नाथा परत उलटा वळला आणि पिंपळाशी आला. पिंपळ वाऱ्याने सळसळत होता. नाथाने सहज वर पाहिलं आणि मग तो स्वतःशीच हसला. त्याने कधीच असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता आणि एकदम आठवण झाली. आज अमावास्या. एरवी नाथाला तिथ्या काही ठाऊक नसत, पण आज निघताना कुणीतरी म्हणालं होतं, मुद्दाम अवसेच्या दिवशी कशाला प्रवासाला निघताय. आता मात्र नाथाला स्वतःचीच चीड आली. आपल्यासारखा नास्तिक प्राध्यापक आणि अमावास्या, पिंपळ असल्या गोष्टींचा विचार करतोय. आणि तरीही त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. 12:20 कमी होती. बापरे, इतका वेळ आपण चालतोच, म्हणजे वाट नक्की चुकली. वर्तकची बंगली तर स्टेशनपासून 5 मिनिटावर होती ना. नाथाने बॅग उचलली आणि आला त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली.
15 मिनटं नाकासमोर चालल्यानंतर नाथाला थांबणं भागच पडलं. समोरचा रस्ता सरळ एका गर्द झाडीत दिसेनासा झाला होता. हताश होऊन नाथा तिथेच उभा राहिला. वर्तकची वाट न पाहता आपण स्वतःच पत्ता शोधित निघालो ही किती मोठी चूक केली आहे हे त्याला पटलं होतं. समोर चारी दिशांना काळोखाचा डोह पसरला होता आणि त्या काळोखात दमला भागला नाथा हातातली बॅग गच्च पकडून केविलवाणेपणाने उभा होता. रातकिड्यांची किरकिर अगदी स्पष्ट ऐकू येत होती. एखादं चमत्कारिक वाद्य झिम 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 असं तालात वाजावं तसा तो आवाज होता आणि पानांची सळसळ याखेरीज बाकी सारं चिडीत चूप झालं होतं. रात्री 12ची वेळ, दुसरी कसली हालचाल असेलच कशाला ना. घड्याळ पाहून नाथाने खिशातून नॅपकिन काढला आणि पुन्हा एकदा मानेवरचा घाम खसाखस पुसला. आणि त्याच वेळेला त्याला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला. नाथाने डोळे फाडफाडून पाहिलं. दिवा इतका अचानक दिसला होता की तो भासच असेल असं त्याला पहिल्याने वाटलं. मग वाटलं काजवा असेल, पण काजवा थोडाच पिवळट असतो. नक्की तो दिवाच होता. आजूबाजूला पसरलेल्या त्या अथांग काळोखात त्या दिव्याचा नाथाला मोठाच आधार वाटला. झपझप पावलं टाकीत तो त्या दिव्याच्या रोखाने निघाला. दिवा पेटत असलेल्या त्या घराशी नाथा येऊन पोचला तेव्हा त्याची नजर सहज घड्याळाकडे गेली. 12 वाजून गेले होते. सगळ्या झाडीत ते लहानसं घर एकटंच उभं होतं. त्या घरासमोर नव्हतं अंगण की नव्हतं कुंपण. आजूबाजूच्या चिखलातून वाट काढीत घराशी यावं म्हणून चिखलातच 4 कोरडे दगड बसवलेले होते. तोल सांभाळत दगडावर पाय ठेवून चाललं की माणूस नेमकं घराच्या पायरीशीच पोचायचं. घराचं एकूण रंगरूप या काळोखात नीटसं कळणं शक्य नव्हतं. पण ते तसं बकाल, जुनं, रंग उडालेलं आणि एकूणच खंगलेलं आहे एवढं नाथाच्या ध्यानात आलं. एकच एक पिवळट, रोगट वाटणारा दिवा 12 वाजून गेले तरी जळतच होता. दाराशी उभं राहून नाथाने आतली चाहूल केली. आतून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. अरे, मग मंडळी झोपी गेली होती की काय? कुणास ठाऊक. कुणी बोलत नव्हतं की चालत नव्हतं, फक्त दिवा मात्र जळत होता. अखेरीस नाथाने दारावर टकटक केलं. आतून उत्तर आलं नाही. नाथाने पुन्हा एकदा जोराने दार वाजवलं. आतून उत्तर आलं, आलो. कुठून तरी खोलातून यावा तसा खंगलेला आवाज होता तो. पुन्हा बराच वेळ कोणी दार उघडलं नाही. कदाचित उत्तर देणारा कशात तरी गुंतला असावा असं वाटलं. नाथा पुन्हा जोराने दरवाजा ठोठावण्याच्या विचारात होता एवढ्यात अगदी अचानकपणे दरवाजा उघडला. दारात एक हाडांचा सापळा उभा होता. त्या माणसाचं ते स्वरूप पाहून नाथा क्षणभर गारठूनच गेला. त्याच्या अंगावर चिमूटभर देखील मांस नव्हतं. कातडी नुसती हाडाला चिकटून बसली होती. गालात खड्डे पडले होते. डोळे देखील खड्ड्यातल्या बैदुलासारखे निस्तेज दिसत होते. आणि तरीही नाथाला पाहून त्या विझलेल्या निखाऱ्यामध्ये थोडीशी चमक दिसल्यासारखी झाली. ओठ विलगले. त्याबरोबर हाडाच्या कवटीने विचकलेले दात दिसावेत तशी त्याची दातांची कवडी उघडी पडली. दात विचकत तो म्हणाला, या आत या. आलात? फार चांगलं झालं. मला मदत हवीच होती. नाथा चक्रावून गेला. अर्ध्या रात्री हा माणूस आपल्याला दार उघडून घरात घेतोय. पाहुणा कुठला, कोण याची काहीही चौकशी न करता वर म्हणतोय मदत हवी आहे. मदत कसली? कशासाठी? पण अधिक काही विचारणं शक्यच नव्हतं. तो माणूस पाठ फिरवून आत चालू लागला होता. नाथा निमूटपणे त्याच्या मागून आत गेला. आत काळोख होता.
एक केरोसिनचा दिवा अगदी मंदपणे जळत होता, पण त्यामुळे उजेड पडण्याऐवजी खोलीतल्या अंधाराची खोलीच अधिक वाढली होती. मात्र त्या अंधारातही समोर जे काही दिसलं त्यामुळे नाथा गारठून गेला. वरच्या तुळईला एक फास टांगलेला होता. नाथा हतबुद्ध होऊन त्या फासाकडे पाहतच राहिला. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो फास किंचित पुढे होईल, किंचित मागे जाईल. नाथा पाहत राहिला. डोळे फाड फाडून त्या झुलणाऱ्या फासाकडे तो पाहतच राहिला. आणि मग काय झालं कुणास ठाऊक. त्या फासाकडे पाहता पाहता नाथाची तंद्री लागली. आपण कुठे आहोत, काय आहोत याचा विचार हळूहळू नाहीसाच होऊ लागला. उंची मध्य पिताना एक प्रकारची ग्लानी अंगभर पसरत जावी तसं काहीतरी होऊन गेलं. आणि समोर अवघ्या 2च गोष्टी उरल्या. मळकट उदासवाण्या उजेडाने आकारलेला काळोख आणि तो हिंकळणारा फास. मागे पुढे, मागे पुढे, पुढे मागे. त्या फासाच्या जवळ तो अस्थिपंजर माणूस जाऊन उभा राहिला आणि नाथा दचकला. मी फास घेऊन मरून जायचं ठरवलंय, तो म्हणाला. एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा त्याचा आवाज येत होता. त्याच्या त्या अस्थिपंजर शरीराला खरं तर तो खोल गंभीर आवाज शोभतच नव्हता. पण हा फास गळ्याभोवती घट्ट आवळायला ताकद हवी. एकदा का तो आवळला की मग माझ्या पायाखालचं हे स्टूल हे ढकलून द्यायला हवं. मग हा फास हा माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. मला होणाऱ्या मरणप्राय यातनांमधून मी सुटेन, कायमचा मोकळा होईल. पण हे सारं करायला देखील ताकद हवी, ताकद हवी, ताकद. तेवढी देखील माझ्यात नाही. म्हणून मला मदत हवी आहे, तुमची मदत हवी आहे. खोल, गूढ, गंभीर आवाजात, निसट्ट शब्दात तो हे सारं बोलून गेला आणि नाथाच्या मनावर जणू त्या शब्दाचे घण बसले. मला मदत हवी, मला मदत हवी. हा फास आवळायला मला मदत हवी. नाथा एखाद्या जडमूड बावल्यासारखा उभा होता. मधून मधून आपल्या गिड्ड्या मानेवरचा घाम खसाखसा पुसत होता. पण त्याची ही हालचाल देखील एखाद्या यंत्रासारखी होत होती. आपण ती करीत आहोत याचं देखील भान त्याला राहिलं नव्हतं. आणि समोर तो फास झुलणारा, हिंकळणारा, पुढे मागे, मागे पुढे. कशीबशी त्याला आपली वाचा सापडली. का म्हणून तुम्ही आत्महत्या करायला निघालाय, त्याने विचारलं. हा रोग, तो अस्थिपंजर म्हणाला. हाडी माशी खिळलेला हा रोग, हा बरा होत नाही, मरणही येत नाही. रात्रंदिवस जाळतोय हा रोग. एखाद्या मढ्यानं जिणं जगायला लावतोय. कसला आनंद नाही, सुख नाही, चैन नाही. वेदना, वेदना, नुसत्या वेदनांचा एक भयंकर वणवा. त्यात जीव सापडलाय, त्यातून सुटका नाही, सुटका नाही. सुटका आता मरणामधूनच. आनंद आता हाच सुटकेचा, निदान वेदनांमधून वाचल्याचा. नाथाला त्याची कीव आली. मृत्यू हीच ज्या माणसाची एकमेव आशा होती, अशा त्या रोग जर्जर शरीराकडे पाहताना त्याचं मन कणवेने भरून गेलं. त्या माणसाकडे आपोआपच ओढलं गेलं. किंबहुना आपण त्या परक्या माणसाच्या इतके निकट पोहोचलो आहोत हे देखील त्याला कळलं नाही. एखाद्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचला. मघापासून ज्या हिंकळणाऱ्या फासाची त्याला एक प्रकारची धास्ती वाटत होती, तोच लटकणारा फास त्याने हातात धरला. अस्थिपंजर गृहस्थ दात विचकीतच त्या फासाच्या जवळ आला. तसा नाथाने त्याच्या गळ्यात तो फास अडकवला. त्याचा गळा इतका अरुंद आणि उभट होता
की एखाद्या माणसाच्या गळ्यात आपण हा फास अडकवित आहोत असं नाथाला वाटतच नव्हतं. एका कृश, अरुंद, हाडांच्या सांगाड्याला आपण दोरात अडकवून टाकलं असंच त्याला वाटलं. थँक्यू, तो माणूस ओठातल्या ओठात पुटपुटला. नाथाने फास आवळला, गच्च आवळला, आणखीन गच्च. एका विलक्षण तंद्रीत त्याने त्या माणसाची अपेक्षा दोन क्षणामध्ये पूर्ण करून टाकली. आता तो माणूस त्या दोऱ्याला लटकू लागला होता. मध्येच स्टुलावरून पाय सोडून देई आणि दोराबरोबर इकडे तिकडे फिरे. नाथाने लक्षात ठेवून त्याच्या पायाखालचं स्टूल ढकलून दिलं. तो अस्थिपंजर वर हवेतल्या हवेत तरंगू लागला. आता त्याचे पाय कुठेच टेकू शकत नव्हते. दोरीची गाठ सरकली आणि मानेवर पक्की बसली. दुसऱ्या क्षणी तो माणूस हवेत 4 बोटं खेचला गेला आणि दोरीचा फास त्याच्या मानेभोवती अगदी घट्ट रुतून बसला. भारून गेल्यासारखा नाथा त्या दृश्याकडे पाहत होता. आजवर त्याने फाशी जाणारा माणूस कधीच पाहिला नव्हता. त्यातून स्वतःच्या हस्ताने फाशी दिलेला नाहीच. सुटला बिचारा. सगळ्या जगाच्या दुःखातून, स्वतःच्या रोगजर्जर अवस्थेमधून, त्या पिचलेल्या अस्थिपंजरामधून एक जीव मोकळा झाला. आपणच त्याला मोकळं केलं. एका झोक्यासरशी दोरीची माळ गळ्यात टाकून नाथाने स्वतःचा गळा चाचपला, मान चाचपली. ही माझी मान, ती त्याची. मी ती मान दोरीने आवळली. मी स्वतः. मी असं केलं तरी कसं? मी एका माणसाला फाशी जायला मदत केली. मी त्याला फाशीवर लटकवलं. कुठला कोण माणूस, त्याचा माझा काय संबंध? पण मी त्याचं मरण माझ्या हातांनी, माझ्या स्वतःच्या हातांनी. नाथाला भीती मुळीच वाटत नव्हती. फक्त एक विलक्षण जाणीव अपराधाची, स्वतःच्या हातून दुष्कृत्य घडल्याची. कसली कोण जाणे. नाथा गोंधळून गेला. डोळे फाडून समोर पाहत तसाच वेड्यासारखा उभा राहिला. आणि समोर ते प्रेत तसंच हिंकळत राहिलं, हलकेच हालत राहिलं, मागे पुढे झुलतच राहिलं. अपुऱ्या प्रकाशात त्याच्या निस्तेज डोळ्यांच्या गारगोट्या आणि बाहेर आलेली जीभ बघवत नव्हती. आणि तरीही नाथा पाहत उभा होता, भारल्यासारखा. समोर एकटक पाहत उभा होता. त्याचा एक हात मानेवरून एकसारखा फिरत होता. वर्तकला नाथा सापडला तो त्याच अवस्थेत, तारवटल्या डोळ्यांनी समोर पाहत. त्याला आजूबाजूची कसली शुद्ध नव्हती. शरीरही जवळजवळ निश्चल होतं. ते रात्रभर तोलणं पायांना अशक्य झाल्यामुळेच की काय, नाथा जमिनीवर कोसळला होता. नजर ती मात्र समोर होती. आणि सारं शरीर निश्चल असताना एक हातच तेवढा गिड्ड्या मानेवरून वारंवार फिरत होता. समोर काहीही नव्हतं. बॅग धुळीत पडली होती. वर्तक रात्री स्टेशनवर जाऊन आला होता. पुन्हा सकाळच्या गाडीला जाऊन आला होता. नाथा आलेला नाही अशी त्याची खात्री झाली होती. आणि सहज आपलं दुसऱ्या एका कामासाठी वाट वाकडी करून फाशी बखडीवरून जातो तर तिथे झपाटलेला नाथा. अरे नाथा. वर्तकने 4 हाका मारेपर्यंत नाथाच्या कानावर काहीही गेलं नाही. वर्तक घाबरला. त्याने नाथाला जोराने हलवलं. अखेरीस नाथा हल्ला. असं करू लागला. उठ अरे, इथे काय करतोयस या उघड्या बखळीमध्ये? चल, ही घे बॅग. त्याने नाथाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. नाथाला नीटसं काहीच समजत नव्हतं. पण आता त्याची नजर थोडीफार आजूबाजूला फिरू लागली होती. त्याने पाहिलं तर चांगलं फटफटीत उजाडलं होतं. अवतीभोवती सारं काही मोकळं होतं. आणि मोकळ्यावरचे गार गार वारे कानशिलांना झोंबत होते. त्याला काही कळेन असं झालं. मी त्याला
तो तो हात मानेवरून फिरवून तो वर्तकला काहीतरी सांगत राहिला. त्याच्या खुणेचा अर्थ वर्तकला चांगला कळला. समजलं. हां, चल चल घरी चल. लहान मुलाची समजूत काढावी तसे तो नाथाला समजावू लागला. आल्या आल्या हात दाखवलेला दिसतोय त्याने तुला. बरोबर, काल अमावस्या. दर अवसेला दिसतो तो. आजाराला कंटाळून आत्महत्या केली, पण मोह काही सुटला नाही जगण्याचा. इतकी वर्ष झाली, त्याच्या घराचा दगड देखील आज शिल्लक नाही, पण अजून हा दर अवसेला फास लावून घेताना दिसतो. जवळ येईल त्याची मदत मागतो, त्याला भारून टाकतो. अरे बाबा, म्हणून तर या जागेला फाशी बखळ असं म्हणतात. वर्तक परोपरीने नाथाला सांगत होता, पण त्यातलं कितपत नाथाला समजत होतं कुणाला ठाऊक. तो आपला हं असं करत होता. आणि नेहमी वाद घालणारा आपला तो मित्र हाच का, या आश्चर्यामध्ये वर्तक बुडून गेला होता. वर्तकचं बोलणं मला समजत नव्हतं असं नाही. प्राध्यापक शाळिग्राम उर्फ नाथा टेबलावर हात आपटीत शांतारामला म्हणाला. पण मी घेतलेला अनुभव इतका ताजा होता, इतका अस्सल होता की तो खोटा मानायला माझं मन तयार नव्हतं. एखादं अगदी खरं वाटणारं स्वप्न पडावं, आपण त्यातून जागं व्हावं आणि तरीही ते स्वप्न रेंगाळत राहावं, नीटशी जागच येऊ नये, तसं माझं झालं होतं. घेतलेला अनुभव आणि रोजचा व्यवहार हा सुपर इम्पोज केलेल्या छायाचित्रासारखा एकावर एक उमटला होता. त्यातून मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिला, फासावर लटकावला, हे मनाला खातच होतं. वर्तक परोपरीने सांगायचा की तो माणूस नव्हता, ते भूत होतं. मलाही ते पटू लागलेलं होतं, पण तरीही खरं काय खोटं काय काहीही कळेनसं झालं होतं. दोरी दिसली की ते सारं आठवायचं, मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. वर्तकच्या घरात मुळीची खेळातली उड्या मारायची दोरी होती, तिच्याशी चाळा सुरू व्हायचा. वर्तक रागवायचा. तुला काय वेड लागलंय का असं म्हणून खेकसायचा. मी त्याच्यावर चिडत नसे. माझं वागणं देखील शहाणपणाचं नव्हतं हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली की रात्र डोक्यात फिरायची. आणि गंमत बघ का, घरात सगळीकडे दोऱ्या. चिकाच्या पडद्याला दोरी, ताक कुसळायला दोरी, आंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं तर चांगला जाडजूड दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना ती रात्र डोळ्यासमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचो. अधांतरी फाशी गेलेल्या माणसासारखी. एकाएकी दारावरची बेल वाजली. भर मध्यरात्रीची शांतता कापत गेली. शांताराम दचकला. अरे, एवढ्या रात्री कोण? दोघे उठून दाराशी गेले. शांतारामने दार उघडलं. दारात तारेचा शिपाई उभा होता. सही करून शांतारामने तार घेतली. तो गेला. तारेखाली वर्तकची सही होती. वरचा मजकूर वाचून शांताराम ओरडला. खोटंय हे साप खोटंय. खरंय शांताराम, प्राध्यापक शाळिग्राम उर्फ नाथा म्हणाला. पुरावा हवाय? त्याने आपल्या गिड्ड्या मानेवरचा मफलर बाजूला केला. तिथे रहाटाच्या दोरखंडाची जाडजूड लालसर खूण होती.